हॅलो, हाय. हाय, नमस्कार. राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास चालू करणार आहोत. ते अगदी सुरुवातीपासून टेपपासून मापे कशी घ्यायची, टेपवरती इंचाचे माप, अर्धा इंच, पाऊण इंच कशाला म्हणतात, ते कशा पद्धतीने घ्यायचे, हे सर्व काही बघणार आहोत. त्यासाठी जे कुणाला पहिल्यापासून जे नवीन स्टुडंट आहेत, त्यांनी सुरुवातीपासून मेजर टेपपासून सर्व काही आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण साधा, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट, जे फॅन्सी ब्लाऊज आहेत ते सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण चालू करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीपासून ज्यांना काहीही येत नाही अशा पद्धतीने आपण चालू करणार आहोत. त्यासाठी कुठल्या मेजरला काय म्हणतात, बॉडीला मेजरमेंटला काय म्हणतात, हे सर्व काही आज आपण बघणार आहोत. त्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला मेजरमेंटच्याही आधी आपल्याला टेप हे कळणे अगदी महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण टेपवरची मापे कशी घ्यायची हे आधी सुरुवात करू बघायला. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला आपण अर्धा, पाव आणि अर्धा आणि पाऊण इंच कशा पद्धतीने आपल्या टेपवरती असते हे आधी आपण बघून घेऊया. आणि 1 इंचापर्यंत कशा पद्धतीने मेजर केले जाते. तर जे सुरुवातीला ज्या 2 पॉईंटच्या 2 रेषा असतात त्याला 0.25 म्हणजे पाव इंच असे म्हणले जाते. आणि त्यानंतरच्या ज्या 2 रेषा असतात त्याला अर्धा इंच 0.50 म्हणजे अर्धा इंच असे मोजले जाते. आणि 3 रेषा तिसऱ्या पॉईंटला जो येतो नंबर तो पाऊण इंचाचा असतो, तो 0.75 असे माप मोजले जाते. आता 1 झाल्यानंतर आपल्याला 1 नंतर आपण कसं मोजणार, तर 1 नंतरच्या ज्या 2 रेषा येतात त्याला 1.25, 1.50, 1.75 आणि 2 इंच असे मोजले जाते. म्हणजे आपल्या भाषेत, मराठी भाषेत 1.25 इंच, 1.5 इंच, पाऊण इंच आणि 1.25 इंच आणि 2 इंच अशा पद्धतीने आपण मोजले जाते. तसेच त्या पद्धतीने पुढे 2 इंचाच्या पुढे 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच आणि 2.25 इंच आणि 3 इंच अशा पद्धतीने हे रेषा असतात. हे मी एका ड्रॉमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. याच पद्धतीने आपण पुढील अंक पण बघणार आहोत. हे 3 इंचापर्यंत येते. पाऊण इंचाच आपण 1च्या अगोदर पाऊण इंच जर रेषा आली तर पाऊण इंच म्हणतो. आणि त्याच जागी 3च्या पुढे 3च्या आणि 2च्या जर मध्ये पाऊण रेषा असेल तर आपण त्याला 2.25 इंच म्हणले जाते. तशाच पद्धतीने 39 इंचाचा आपला 1 मीटर असतो. 39 इंचाचा आपला 1 मीटर असतो आणि 100 सेंटीमीटरचा 1 मीटर असतो. तर हे टेपवरती आता आपल्याला कसे बघायचे आपण हे आपण बघूया. जसे तुम्हाला इथे मी ड्रॉ करून दाखवले आहे तसेच त्याच पद्धतीने मी आता तुम्हाला टेपवरती दाखवते. टेपवरती पहिल्यांदा जे नवीन स्टुडंट असतात त्यांना खूप अवघड जाते. हे ज्या रेषा असतात ते ही 1.25 इंचाची रेषा आहे, ही 1.5 इंचाची आहे आणि ही जी आहे 0.75 ही आपली पाऊण इंचाची आहे, म्हणजे 2.25 इंचाची आहे. आपण पुढे गेल्यावर 2.25 इंच म्हणणार ह्या रेषेला. अशा पद्धतीने आपल्या टेपवरती हे मापे लिहिलेली असतात. 39 इंच. तर आपण जे इंचाचे माप मोजतो त्या साईडनं न मोजता टेपच्या बॅक साईडला जे सेंटीमीटरचे माप असते त्या साईडनं आपल्याला मीटरचे माप मोजायचे असते. तर 39 म्हणजे वरचे जे अंक आहेत ते इंचाचे आहेत आणि खालचे जे आहेत ते सेंटीमीटरचे नंबर आहेत. 39 इंचाचा आपला 1 मीटर असतो आणि 100 सेंटीमीटरचा आपला 1 मीटर होत असतो. तर हे जसे टेपवरती तुम्हाला मार्किंग करून दाखवलेले आहे मी,
तिथे बघा तुम्ही खालच्या साईडला जे छोटे अंक आहेत ते सेंटीमीटरमधले आहेत आणि मोठे अंक आहेत ते इंचामधले आहेत. म्हणजे बॅक साईडनं आपण 39 इंच ज्यावेळेस येते तिथं 100 सेंटीमीटर येते. तुम्ही पुढील बाजून जर मोजायला गेला तर ते माप व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी हे टिप्स खूप महत्त्वाचे आहे. पाठीमागच्या बॅक साईडनं जे 39 इंच येते त्याच इंचाला आपण 1 मीटर म्हणतो. हे जे आपले पुढील बाजूचे असते ते आपण धरता येणार नाही. आणि हे सुरुवातीचे जे टेपचे आपले जे टोक असते ते अर्धा इंचाच्या मापाचे असते. इथे मी तुम्हाला ड्रॉवर धरून दाखवलेले आहे. हे अर्धा इंचाच्या मापाचे असते. शक्यतो नवीन स्टुडंट काय करतात, हे अर्धा इंचाचे माप धरतच नाहीत आणि पुढील 1 इंचापासून तुम्ही सुरुवात करता. पण हे जर माप धरले नाही तर आपल्या मेजर करताना आपण अर्धा इंचामध्ये फरक आपला राहू शकतो. त्यासाठी हा टेप जो आहे तो आहे असा व्यवस्थितच धरावा लागतो. ते पुढचे टोक आपल्याला मापाचेच आहे, आपल्या अर्धा इंचाचे माप आहे त्याचे. त्यासाठी व्यवस्थित मेजरमेंट करताना त्या टेपचे सुरुवातीच्या टेपपासून आपल्याला मेजर करायचे असते. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स वॉचिंग.